मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे नागपूरला. आणि इकडे मी जस्ट कपडे काढली होती सगळं अरेंज करायला. भरपूर दिवस झाले तसं सगळं मेसी पडलेला होता. सो इथं अरेंज करते. अजून मी बॅग अनपॅक करायची आहे माझी, पण त्याआधी म्हटलं बाहेर जे कपडे आहेत कपाटामध्ये ते अरेंज करून घेते, कारण मधामध्ये अरेंज करणं खूप गरजेचं आहे. आणि बाहेर इकडे बघा अन्वीला भीती पण वाटतं आणि तिथं बसायचे पण आहे ना. आणि सगळे माझे कपडे घेऊन चालली. ते गंदे होतात कपडे, दे तुझे घेऊन जा जा, माझे नको ना, तुझे नाही तुझे. आणि इकडे पाऊस सुरू आहे. पूर्ण ॲटमॉस्फिअर खराब झालेला आहे. मोठ्या मोठ्या थेंबांचा पाऊस येतो आहे. थंड वातावरण आहे सकाळपासून. म्हणजे सकाळी पण स्वयंपाक करताना ना असं पावसाळ्यासारखं फील होत होतं. आणि इथे पण सगळा पसारा आहे. सगळं आवरून घेते आता एक 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 जे पण काही शॉर्ट करायचे आहेत आता याच्यातून शॉर्ट आउट करून घेते. आणि जेवढे आता फक्त समरसाठी जे काम आहे ते फक्त तेवढे बाहेर ठेवणार, बाकी सगळे आतमध्ये ठेवून घेणार. त्याच्यानंतर हे झालं की मला अजयच्या साईडचं पण सेक्शन करायचं आहे. चला करून घेते पटकन, भेटू थोड्या वेळाने. ऑलमोस्ट इथे सगळे जमवून झाले. आणि इथं सगळ्या पर्स ठेवल्या. आधी ॲक्च्युली इथे राहायचं माझे या ठिकाणी, तर या ठिकाणी सगळ्या खराब झालेल्या बॅग्स ठेवल्या ज्या अन्वी नेहमी खेळत असते. त्यामुळे मग मी इथून सेक्शनच चेंज केलं. आणि इथं जेवढ्या पण व्यवस्थित आहेत माझ्याकडे त्या सगळ्या ठेवते, कारण इथं जनरली अन्वीला मी चढूच देत नाही आणि ती ओपन पण करत नाही हा सेक्शन. आणि एवढं सुंदर दृश्य झालेलं बाहेर, मस्त बढिया. पाऊस थांबला आणि ऊन निघाले. पाऊस येत आहे अजून थोडं बारीक बारीक, पण थोड्या वेळा आधी खूप जास्त पाऊस येऊन गेला. पूर्ण इथपर्यंत ओलावा आला आहे आतमध्ये. आणि हे बघा अन्वीचं काय म्हणजे ओला झालं, ओला पडशील घसरून. ते बघ पडलं काहीतरी. मस्त वाटतं, एकदम सुंदर. आणि मस्त हवा पण सुरू आहे, थंडी थंडी. स्वयंपाक झाला, आज भरपूर घाई झाली. हो खेळ खेळ खेळणं तर मी आहे नाही तेच. स्वयंपाकीला अजय थोडंसं लवकरच गेलं, त्याचं टिफिन पाठवलं आता. आणि आर्याचं पण टिफिन पाठवलं. आज थोडेसे अप्पे केले होते तर म्हटलं पाठवून देते. आणि अन्वीला पण आवडतात खायला. काल ॲक्च्युली संध्याकाळला बॅटर घेऊन आणलं. अन्वीला आता जस्ट टिफिन दिला मी सुशील दादाकडे. आणि अन्वी खेळते इथं खाली. आता ती काही अर्धा तास तरी वर येणार नाही, त्याच्यामुळे इथंच थांबावं लागेल मला तिला, जोपर्यंत तिची इच्छा पूर्ण होत नाही खेळायची. बाकीचे कामही राहिले आहेत, एडिटिंग पण राहिली आहे. आज मे बी थोडंसं लेट होईल अपलोड करायला, कारण कसं लहान पोरांच्या समोर आपलं काही चालू नाही शकत. जेवढे खेळते. थोडेसे अप्पे केले होते, भरपूर दिवस झाले केले नाही. ऑलमोस्ट टिफिनमध्ये दिले, काय थोडेसे अजयला पण दिले. तर पोळी करायची राहिली आता फक्त माझ्या पुरती. आणि ते केलेलं आहे मी आमटी आणि राईस. आजकाल अन्वी सकाळी सकाळीच राईस मागते. आणि इथे आहे दूध अन्वीचं, इथे पण आहे. आणि थोडंसं जास्त दूध मागितलं, थोडं मी पण पिणं सुरू करते आता. आणि बॅटर राहिलेलं आहे थोडंसं, तर याचं पण करून घेणार. आज ना लिटरली एवढी धावपळ झालेली आहे मला. एकतर अन्वी सकाळी सकाळी उठली, रडायला लागली. काय रडायला लागली माहिती नाही, त्याच्यामुळे झोप मोड झालेली. सकाळी 7 वाजे जाग आलं. आणि मग नंतर पुन्हा कशी काय झोप लागली माहिती नाही. जाग आलं डायरेक्ट माझी तयारी करून रेडी होता. मग म्हटलं नंतर टिफिन पाठवते मी. तर काल अजयचं पण पूर्ण कपाट काल संध्याकाळला पूर्ण क्लीन कर, जेवढे पण एक्स्ट्राचं आहे सगळं शॉर्ट करून घेतलं. आणि बाकीचं सगळं आतमध्ये घातलं. ॲक्च्युली हा एक गल्ला जो मी खूप वर्षाच्या आधी बनवलेला, जवळपास झाले 4-5 वर्ष झाले. हा आपला जो फास्ट्रॅगची जी वॉच असते त्याचा जो डब्बा येतो ना असा, त्याला हे ग्लिटरचे पेपर लावलेलं. हा एवढा सुंदर दिसतो. तेव्हापासून हा अजूनही जसंच्या तसंच टिकून आहे. याच्यामध्ये आम्ही कॉईन्स जमा करतो. जसे जसे घरी येतात कॉईन्स इकडून तिकडून, आपण कुठे काही वस्तू घेतो तर थोडेफार कॉईन्स होतातच जमा. आणि आज करायचा मला हा सेक्शन क्लीन.
कारण अन्वी एवढं मेसी करते आणि इथं पूर्ण पावडर तिने काल फेकून ठेवलेला. तिचा जो हिमालयाचा पावडर आहे. बरं, मला खूप जण विचारतात की अन्वीला कुठले प्रॉडक्ट यूज केले जातात, तर आज दुपारला मी शेअर करेन, नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जेवढं पण तिचं मेडिसिन्स आहेत सगळं शेअर करेन आज, आणि म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. चला मी एडिट करून घेते, कारण ऑलरेडी 10:30 झाले, 10:15 झाले. जनरली मी 10 वाजे बसते आणि 1 तास लागतो. आणि कसं आहे ना, नेटवर्कचा इतका इश्यू आहे, एवढा इश्यू की अपलोडच होतं. जर स्ट्रॉंग नेटवर्क असणार तर अगदी 10 मिनटात व्हिडिओ अपलोड करून तुमच्यासोबत. जे आता जे मदर्स आहेत किंवा जे नवीन मदर्स असतात, जनरली त्यांना माहिती नसतं की, कारण कसं आहे, घरात जर कोणी अनुभव व्यक्ती असला तर काही गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण आजकाल सगळ्या गोष्टींना चेंज झालेल्या आहेत. आधीची जे बाळाची केअर करण्याची जी पद्धत आहे आणि आताची जी आहे ना, तर याच्यामध्ये भरपूर चेंजेस झाले आहेत. कारण आता भरपूर गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. इवन तुमचे मेडिसिन चेंज झालेले आहेत, डॉक्टरचे ट्रीटमेंट करण्याच्या पद्धती चेंज झालेल्या आहे, आणि बाकी पण एसेसरीज खूप जास्त आता इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ताचे जे न्यूली मदर्स असतात त्यांना माहिती नसतं की कुठली गोष्ट कसं डिसाईड करायची. आणि खूपदा तर असे टास्क येतात समोर की जेव्हा बाळ खूप 1 वर्षाच्या आतमध्ये अंडर असतो तेव्हा कळतच नाही. कधी असे प्रत्येक मदरमध्ये ना असं वेगवेगळ्या सिच्युएशन येऊन जातात की आपल्याला कळतच नाही की एखादी गोष्ट जर झाली बाळासोबत तर नेमकं काय करायला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तुमच्यासोबत, याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन. सो चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.